एवढं मोठं पार्सल मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली होती पिशवीत घालून आणि आता ते लगेच इथं ओपन करायचंच काम चाललेलं होतं. वरदला पाहायचं होतं तर त्यामध्ये ना रिमोटची गाडी मागवली होती वरदसाठी त्याच्या पप्पांनी. अरे बापरे, त्याला रिमोट ते सगळं. कोणता ट्रक आहे? चार्जर आहे. मी हे जे आहे ना खालचं हे याला असं दाबायचं. एका हाताने येईन का तुला खेळता? आता काढायचं घर गेलं. आता आता काय आता आलंय म्हटलं आता काय खेळण्याशिवाय राहणार आहे. हे बघ टायर गोल्डन आहे. मला पप्पाने मला आवडली ती आणि ती भारी क्वालिटीची नव्हती. पप्पाने ही रिमोटची गाडी पाहून वरद खूप खुश झाला होता. त्याने त्याच्या काकाला पण सेम अशीच आणायला सांगितलेली होती, पण त्याच्या पप्पांनीच मागवली कारण ना तो हॉस्पिटलमध्ये खूप रडत होता. तर मग म्हटलं चला त्याला ना एक गाडीच मागून टाकूया. तर त्याला ही गाडी मागवली आणि त्यांनी लगेच इथं ना चालवायला सांगितली त्याच्या पप्पाला आणि त्याचे पप्पा पण त्याला चालवून दाखवत होते. तर मस्त गाडी घेतलेली आहे रिमोट कंट्रोलची आणि इथं ना त्याचे पप्पा पण ना मस्त यांनी ना हॉस्पिटलमध्येच हे ड्रॉइंगचं किट घेऊन आलेले होते आणि ड्रॉइंग बनवत होते कारण त्यांना ना दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ही ड्रॉइंग द्यायची होती. त्यामुळं तर आज मी झोपणार होते आणि ते रात्रभर जागणार होते. तर इथं ना वरच्या हातावर सारखं लक्ष ठेवायला लागतं, त्यामुळं ना एक जणाला तर रात्रभर जागावं लागतं.